नमस्कार मंडळी, ग्रीनलीफ फार्ममध्ये आपले स्वागत आहे। आज आमच्या बागेमध्ये एक अतिशय महत्त्वाचे काम सुरू आहे, ते म्हणजे आंब्याला बॅगिंग करणे। बॅगिंग का बरं करायची असते, कशी करायची असते या संदर्भात आता आपण इथे सविस्तर चर्चा करूया। आमच्याकडे एक साधारणतः 60-70 आंब्याची झाडे आहेत, ज्याच्यापैकी 10 झाडे जी आहे ही दशेरी आंब्याची आहेत आणि 50 झाडे जी आहे ही केसर आंब्याची आहे। केसर आंब्याला केसर आंबा जो आहे हा दरवर्षी येणारा आंबा आहे आणि याला जर आपण बॅगिंग केलं तर आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा हा प्राप्त होऊ शकतो आणि त्याकरिता वापरली जाणारी ही बॅग ही अशा पद्धतीची बॅग असते। याचा वरचा ही जी आहे ही 2 लेअरची बॅग असते। वरचा जो आहे हा वॉटरप्रूफ कागदाचा खाकी कलरचा एक लेअर असते आणि आतमध्ये एक ब्लॅक कलरची एक कागदाची लेअर असते। याच्यामुळे याचा उन्हापासून वगैरे आपल्याला आपल्या आंब्याचं संरक्षण करता येते। याला इथे एक तार दिलेला असतो जो प्रॉपर आपल्याला आंब्याला याला हे व्यवस्थित बांधण्याकरिता असतो। इथे एक छिद्र असते ज्यातून हवा खेळती राहते आणि कदाचित देठावाद्वारे जर तिथे काही पाणी गेलं, पाऊस झाला असता तर ते पाणी बाहेर निघावं यासाठी एक छिद्र पण इथे असते। ही साधारणतः 2 रुपयाची बॅग असते आणि ही आंबा आपला साधारणतः अंड्याच्या आकाराचा झाला की तेव्हा ही बॅग लावावी लागते। फार छोट्या आंब्याला लावली तर आंबाची गळ होते, त्यामुळे आंबा 60-70 ग्रॅमचा म्हणजेच अंड्याच्या आकाराचा झाला तेव्हा ही बॅग लावायला पाहिजे। आंब्याचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी, किडींपासून संरक्षण करण्यासाठी, एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा प्राप्त करण्यासाठी, बुरशीजन्य रोगांपासून आंबा वाचवण्यासाठी, आंब्यावरील कलर आणि चकाकी ही योग्य प्रमाणात येण्यासाठी ही बॅग लावणे अतिशय आवश्यक असते। आंब्याचं वजन हे 60-70 ग्रॅमचं झालं, साधारणतः अंड्याच्या आकाराचा आंबा झाला की त्यावेळेस ही बॅग लावायला पाहिजे। फार छोट्या आंब्याला जर ही बॅग लावली तर आंब्याची गळ होते, त्यामुळे छोट्या आकाराच्या आंब्याला न लावता अंड्याच्या आकाराचा आंबा झाला की तेव्हाच ही बॅग लावायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फळमाशी। फळमाशीपासून जर आपल्याला आंब्याचं संरक्षण करायचं असेल तर त्यासाठी ही बॅग आपल्याला 100% काम करते। फळमाशीपासून आंब्याचं बऱ्याच प्रमाणात संरक्षण करू शकतो, तेही कुठल्याही प्रकारच्या औषधी न वापरता। त्यामुळे ही बॅग लावणे आंब्याला अतिशय आवश्यक असते। चला तर मग बघूया बॅग कशी लावायची, कधी लावायची। हे बघा, या आंब्याला सनबर्निंग, या जो पिवळेपणा आलेला दिसतोय याला म्हणतात सनबर्निंग। याला इथे डायरेक्ट ऊन येत असल्यामुळे, उतरतं ऊन याच्यावर डायरेक्ट पडत असल्यामुळे या आंब्यांवर इथे असा पिवळेपणा आलेला आहे। आता याला जर बॅग लावली तर याच्यापासून संरक्षण होईल। याला सनबर्निंग म्हणतात। सनबर्निंगपासून वाचवण्यासाठी सुद्धा ही बॅग लावणे आपल्याला आवश्यक असते। चला तर बघूया आपण ही बॅग कशी लावायची। हे साधारणतः आता अंड्याच्या आकाराचं फळ आहे। याला डायरेक्ट ऊन आल्यामुळे थोडासा सनबर्निंगचा त्रास त्याला झालेला आहे, पण याला जर आपण बॅग लावली तर तो रिकवर होऊन जाईल। अशा पद्धतीने आंबा बॅगमध्ये टाकायचा, वरून सगळीकडून हे असं जवळ करायची आणि याचा जो तार असतो बॅगचा, हा तार असा गोल याच्या भोवती गुंडून घ्यायचा आणि ही झाली आपली आंब्याची बॅगिंग। आता या आंब्याला उन्हाचा त्रास होणार नाही, किडींचा त्रास होणार नाही आणि आंबा लवकर मोठा होईल आणि फळ लवकर पिकायला सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मदत होईल। इन केस जर आंबा हा गळला, जास्त पिकून आंबा गळला तर आंबा हा खाली पडून खराब होणार नाही, कारण तो बॅगमध्ये असल्यामुळे त्याला ते पण प्रोटेक्शन मिळेल।
अशा प्रकारे ही बॅग लावायसाठी ही एकदम अतिशय योग्य साईज आहे, कारण ही साधारणतः अंड्याच्या आकाराचा ही आंबा झालेला आहे. याला आपण या प्रकारे बॅगेमध्ये टाकून ही बॅग अशी व्यवस्थितपणे बंद करून घ्यायची आणि हा जो तार आहे हा असा गोल गुंडून घ्यायचा, जेणेकरून ही बॅग निघणार नाही. आता हा आंबा उन्हापासून किडीपासून संरक्षित झालेला आहे. तर बॅग लावण्याचे फायद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे सनबर्निंग. तुमची आंबा जो आहे हा उन्हापासून त्याचं संरक्षण होते, किडीपासून संरक्षण होते, आंबा लवकर मोठा होतो, लवकर पिकण्यास मदत होते, थ्रिप्स आणि बुरशीजन्य रोगांपासून त्याचा बचाव होतो. म्हणून आंबा बागेत आंब्याला बॅग ही लावलीच पाहिजे आणि ती लावणे अतिशय आवश्यक आहे. चला तर मग परत भेटूया अशाच एखाद्या कामाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.